एक हेल्दी नाश्त्याचा पदार्थ म्हणून इडली हा पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा असतो. आपण नॉर्मल डाळ तांदूळाची इडली तर नेहमीच करतो. पण आज आपण ही जी इडली केली आहे ती आहे नाचणीची इडली. नाचणीचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ती आपल्या आरोग्यासाठी किती चांगली असते. पण नाचणीची भाकरी नेहमी करण्यापेक्षा आपण नाचणीचा वापर अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सुद्धा करू शकतो. म्हणूनच आज मी इथे केली आहे नाचणीची इडली. तुम्ही बघू शकताय अतिशय जाळीदार आणि मस्त स्पॉन्जी अशी ही इडली तयार झालेली आहे. करायला अतिशय सोपी आहे आणि आरोग्यासाठी तितकीच चांगली. नमस्कार, मी अमिता. पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नाचणीची इडली करण्यासाठी इथे मी घेतली 1 कप नाचणी, अर्धा कप मी इथे जाडे तांदूळ वापरलेत. त्यामध्ये आपल्याला घालायची आहे अर्धा कप उडदाची डाळ आणि थोडासा मेथी दाणा, म्हणजे 1 छोटा चमचा मेथी दाणा मी त्यामध्ये घातलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचंय. अशा प्रकारे एकाच भांड्यात हे सगळं एकत्र करून आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचंय. नाचणीमध्ये असा बारीक किरकिसा असतो, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने ते धुवून घ्यायचंय. धुवून झाल्यानंतर आपल्याला हे आता सगळं भिजत घालायचंय. त्यामुळे ह्यामध्ये मी आता भरपूर पाणी घालणार आहे आणि साधारण 7 ते 8 तास आपल्याला ते भिजवून ठेवायचंय. आपण नेहमी इडली करताना जसं डाळ तांदूळ भिजवतो त्याचप्रमाणे हे 8 तास आपल्याला भिजवून ठेवायचंय. 8 तासानंतर तुम्ही बघू शकताय हे मस्तपैकी आता भिजलेलं आहे आणि आता आपल्याला ते क्रश करून घ्यायचंय. पण हे सगळं मिक्सरमध्ये वाटण्याच्या आधी मी एक काम करणार आहे, ते म्हणजे हे घेतलेत मी जाडे पोहे. आपण कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत. हे पोहे आपल्याला अर्धा कप घ्यायचे. तेही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. धुवून आपल्याला हे 10 मिनिटं हे असेच ठेवून द्यायचे की जेणेकरून ते चांगले फुलतील. आणि हे भिजवलेले पोहे आपल्याला त्या इडलीच्या सगळ्या साहित्याबरोबर दळायचे. आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे भिजवलेले डाळ तांदूळ आणि नाचणी आपण मिक्सरमधनं बारीक क्रश करून घेणार आहोत. एका वेळी मिक्सरच्या भांड्यात जेवढं राहील तेवढं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे उरलेलं आहे ते नंतरच्या बॅच मध्ये मी दळणार आहे. आणि हे दळत असतानाच आपल्याला त्यामध्ये हे जाडे पोहे जे आपण भिजवून ठेवले होते ते घालायचे. मी इथे जाडे पोहे भिजवून वापरतेय, पण तुम्ही त्याऐवजी शिजवलेला भातही वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे स्मूथ असं दळून घ्यायचंय. नाचणीची सालं दळायला थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणून ते छान बारीक होईपर्यंत दळून घ्या. दळून झाल्यानंतर मी त्यामध्ये मीठ मिक्स केलेलं आहे आणि मस्तपैकी ते आपल्याला हाताने असं फेटून घ्यायचंय. अशा प्रकारे फेटल्यामुळे त्यामध्ये छानपैकी एरिएशन होतं आणि इडलीचं पीठ चांगलं आंबतं आणि ते फुलून छान वर येतं. आता हे फेटून झालेलं आहे आणि हे पुन्हा एकदा आपण 8 तास असंच झाकून ठेवणार आहोत की जेणेकरून ते छानपैकी आंबेल. 8 तासानंतर हे बघा, तुम्ही बघू शकताय ते मस्तपैकी फुगलेलं आहे. हा बाउल जेव्हा आपण दळून ठेवलं पीठ तेव्हा अर्धा होता आणि आता फुगून ते पूर्णपणे काठोकाठ वरपर्यंत आलेलं आहे. हे बघा, मस्त जाळीदार झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे जेव्हा पीठ तयार कराल तेव्हा भांडं थोडंसं मोठंच वापरा. छोटं भांडं वापरलं तर ते फुलून फसफसून बाहेर येऊ शकतं. आता हे पुन्हा एकदा आम्ही छानपैकी ढवळून घेतलेलं आहे आणि आपण इडल्या करायला घेणार आहोत. इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचंय की जेणेकरून इडली त्याला चिकटणार नाही. आपण त्यामध्ये आधीच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे पुन्हा मी मीठ त्यामध्ये घालत नाहीये. अशा प्रकारे आपण इडलीचं पीठ एक एक डाव इडलीच्या साच्यामध्ये घालून आता इडल्या वाफवायला ठेवणार आहोत. आता मी या पिठाच्या इडल्या जरी करत असले तरी या पिठाचे तुम्ही अनेक वेगवेगळे प्रकार करू शकता. डोसा करू शकता, उत्तप्पा करू शकता, अप्पे सुद्धा याचे छान होतात. आपण इडलीच्या प्लेट्स जेव्हा लावतो तेव्हा नेहमी त्या एकावर एक न लावता जो होल, हे 3 होल असलेला जो भाग असतो ना, तो खालच्या इडलीवर आला पाहिजे. ह्याची काळजी मात्र नक्की घ्यायची की जेणेकरून प्रत्येक इडली छानपैकी वाफवली जाईल. त्यासाठीच इडलीच्या साच्याला, इडलीच्या प्लेट्सला हे होल दिलेले असतात आणि ते ठेवताना मात्र आपण त्याची काळजी घ्यायची. आता हे इडलीच्या प्लेट सगळ्या भरून झालेल्या आहेत. मी कुकरमध्ये ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा इडलीचा साचा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तो 15 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. साधारण 15 मिनिटं ते शिजण्यासाठी लागणार आहेत. 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय या मस्तपैकी छान गरमागरम इडल्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या तयार झालेल्या इडल्यांची थोडीशी वाफ आपल्याला जाऊ द्यायची. त्या गरम गरम असताना मात्र आपण साच्यातनं काढायच्या नाहीयेत.
इडली तुम्ही कुठलीही करा, पण हा नियम मात्र लक्षात ठेवायचा आहे. गरम असताना तुम्ही त्या काढायला गेलात तर त्या छानपैकी साच्यातनं सुटणार नाहीत. थोड्याशा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने त्या साईडनी सोडवून घ्यायचेत आणि या साच्यातनं वेगळ्या करायचेत. हे बघा, आपण साच्याला तेल लावलं होतं, त्यामुळे ही सहजपणे अगदी इडली साच्यातनं निघते. आणि अशा प्रकारे साच्यातनं चढवून झाल्यानंतर ह्या नाचणीच्या इडल्या आता खाण्यासाठी तयार आहेत. मस्त हलक्या, स्पॉन्जी आणि जाळीदार अशा ह्या तयार झालेल्या आहेत. ह्या नाचणीच्या इडलीची रेसिपी तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा. आणि हो, कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.